जाते. अगं आवर आवर पटपट. किती हा मुसमुसळेपणा. बॅग्स तरी भरल्यास का? मम्मी भरलाय. हे बघ विनय आलाच. मम्मा, माझी प्यारी मम्मा. हो हो हो, किती मस्का लावशील. बस कर आता. आणि किती मस्का लावलास तरी मी काय तुला काश्मीरला जाऊ देणार नाही. आता फ्लाईट आहे माझी, आत्ताच निघणार आलो मी. लगेच आत्ता आलास आणि लगेच निघालास. पण जरा जरा विश्रांती तरी घे. मम्मी, उद्याच्या फ्लाईट फुल आहे. अगं आजची कशी तरी 2 तिकीट्स मिळाले, त्यामुळं विश्रांती वगैरे आता फ्लाईट मध्येच घे. अहो अहो मम्मी काय म्हणतात ऐका तरी एकदा. म्हणजे आपण काश्मीर सोडून दुसरीकडे जाऊ शकणार नाही का? तू पण लगेच. असं नाही म्हणणं. ते काश्मीर काय चांगलंय हो. हल्ले होतात रे तिकडं. मला मला भीती वाटते बाबा. आणि आणि तुला सोडून माझं दुसरं कोण आहे रे? तुझे बाबा मला एकटीला सोडून गेले रे. मम्मी, मम्मी प्लीज रडू नकोस. तू तू बस बघू आधी, बस. अगं असं घाबरून कसं चालेल? तूच मला खंबीरपणे साथ दिलीस म्हणून मी इंडियन नेव्ही जॉईन करू शकलो ना. आणि तूच तर म्हणतेस की आत्ताची इंडियन नेव्ही म्हणजे त्यावेळीचे शिवरायांचे मावळे आत मावळे. मग मला सांग, शिवरायांचे मावळे असे कधी घाबरतील का ग? हो रे बाळा. पण पण एका आईचं मन तुला नाही रे कळणार. काळजी करू नकोस ग, तुझा विनय सक्षम आहे. बरे बाबा जा, पण काळजी घ्या हा. हिमांशीला सांभाळ. हो मामा. हिमांशी, बॅग्स घेऊन ये ग. बॅग्स कधीच आणल्यात बाहेर. या बघा. बघ मम्मा, तुझी सून अगोदरच आवरून बसलीये. बर मम्मा, जातो आता. जातो नाही, येतो म्हणावं रे. बरं बाई, येतो. हिमांशी काळजी घे हा. हा विनय खूप वेगळा आहे हा. हो मम्मी येते. आणि तुम्ही काळजी घ्या. येतो ग. क्रांतिकारक गीत आहे का रे? बोल की.